गाईज आम्ही फायनली निघालो ट्रिपला. थोडासा मूड ऑफ झाला बट ठीक आहे. आणि मध्येच काही कारणामुळे मी ब्लॉग बनवत नव्हती बट आता कंटिन्यू करेल. तुम्ही पुढे पुढे बघत राहा. आम्ही असं 4 ठिकाणी जायचं ठरवलं आहे. असं म्हणजे गणपतीपुळेला चाललो आहे. म्हणजे स्पेशल तर गणपतीपुळे आमचा. आता पुढे बघूया कसं कसं होतं, काय होतं काय नाही. आम्ही तुम्हाला कंटिन्यू दाखवत राहू. बाय. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती आई तुळजाभवानीच्या नावाचं. ए पब्लिक आमचा भाऊ बंधू चाललाय गणपतीपुळेला. जीजू गाणं जीजू गाणं गाणं भाभी स्माईल. शेतू झोपला बाबू. हाय कर हाय. ए डिस्कशन तुमचं आला हो आला पालक्या निघाल्या आज पायी शिर्डीला. पायी शिर्डीला सो गाईज आम्ही आता थोड्या वेळासाठी चहा पाण्यासाठी उतरलो होतो. सध्या आम्ही आता 10-15 मिनिटामध्ये अलिबागला पोहोचून जाऊ. आणि ऑलमोस्ट अलिबागचा बीच आम्हाला लागेल जाता जाता. अंधार खूप आहे तर तुम्हाला काय दाखवता येणार नाही. पण जसं जसं जे मला शूट करता येईल ते मी नक्की शूट करेल आणि व्हिडिओ पोस्ट करेल. ठीक आहे. ही माझी काकी. त्यांची तर खूप इच्छा असते ब्लॉग बनवण्याची. त्यांना खूप आवड आहे. आणि हा ढोल रे. सो गाईज आम्ही आता चिपळूणच्या पुढे पोहोचलो आहे आणि खूप झोप येते. बट ठीक आहे. असं झालं की कधी पोहोचतोय आणि एकदाचं दर्शन घेतोय आणि आराम करतोय. 2 तास आराम बस झाला ॲटलिस्ट. फक्त वाट बघते कधी पोहोचतोय. थोडाच टायमिंग राहिला आहे आणि तेवढ्या वेळामध्ये आम्ही पोहोचल्याच्या नंतर फर्स्ट नजर आम्ही तुम्हाला दाखवू आणि सांगूया तुम्हाला कसा एक्सपिरियन्स होता. बट सिरियसली खूप म्हणजे खूप झोप येते. माझ्या चेहऱ्या डोळ्यावरून सगळ्यावरून समजत असेल. आम्ही रात्रभर खूप धमाल गेली अख्ख्या बसमध्ये. डान्स सॉंग्स वगैरे खूप आणि कंटिन्यू. आता तुम्हाला मी बाहेरचा माहोल दाखवते. खूप छान व्ह्यू वाटतो ॲक्च्युली. पण सध्या सकाळचा टायमिंग झाला आहे. 6-6:30 होऊन गेले. ॲक्च्युली झोप आहे. हां माझा भाऊ अच्छा हा ब्लॉगमध्ये होता आणि मला माहिती नाही. मी ते एकटीच बडबडते. तुम्हाला पुढे मी अपडेट देत राहील. आता आम्ही निघालो पुढच्या सफरला. थोड्या वेळासाठी थांबलो होतो रिलॅक्स घेण्यासाठी बिकॉज आम्ही कंटिन्यू ट्रॅव्हलिंग करत होतो. आता तिथे पोचल्यानंतर थोडासा आराम करू. मग तुम्हाला नंतर दाखवू काय आणि काय नाही ते. बाय. कसं आहे तुम्ही? गुड मॉर्निंग. खूप सकाळ. तर आम्ही बघू शकता आम्ही कसे वातावरण आमचे कसे झाले. झोपायला बघा गोरे दिसतात. अरे बघा सकाळचा चकनाकाल चाललो आहे. टाईमपास काय नाही. नाश्ता आता पुढे स्टॉपला जाणार आहे. बाकीचं तरी मॅडम सांगत असेल तुम्हाला काय. या टायमाला मी नाही ब्लॉग बनवतो. या टायमाला मॅडम ब्लॉग बनवतो. मॉडर्नचा ब्लॉग आम्ही पण थोडेफार टाकू.
समजत नाही. इकडनं तिकडं उडी मारत होतो, पण काय करायचं आता म्हणून असंच चालेल. बघूयात पुढं अजून काय काय होणार आहे. चला भेटूया, बाय बाय. फायनली गाईज आम्ही पोचलो आहोत गणपतीपुळेला. आता थोडंसं फ्रेश वगैरे होऊ आणि मग दर्शनाला जाऊ आणि मग मी तुम्हाला जर्नी दाखवते. थोडा वेळ फ्रेश नाश्ता वगैरे करतो. काय आहे ते आपण बघू, तुम्हाला मी तसं कळवते. ठीक आहे, बाय. सो हे गाईज फायनली मी रेडी झाली आहे. आता थोडा नाश्ता वगैरे करतोय. खूप लेट झाला ॲक्च्युली. नाश्ता वगैरे करू. आज नाश्त्याला पोहे आणि चहा आहे आणि दुपारच्या जेवणाचं सुद्धा आताच बनवून घेत आहेत. मग डायरेक्टली बीचवरती जाणार, एन्जॉय वगैरे करणार आणि मग तिकडे सोबत जेवणार. आणि आता सगळेजण नाश्ता वगैरे करून निघत आहेत. तर हे बघा आमचे जिजू. हाय जिजू. हाय हाय दादा कर. दादा लाजला. पिऊ ही हे बघ आमची आत्या. दीपाताई. हा 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 नानी मावशी आता इकडे बघ. हे आम्ही सगळ्यांनी ना एकदम म्हणजे सगळ्यांनी सेम सेम केलंय. जे लोक मॅरिड आहेत दोघांचं जर असं मिसमॅच झालंय. आणि सगळ्यांना हॅपी वुमन्स डे. आज वुमन्स डे आहे आणि मी आणि माझ्या ताईचं लग्न झालेलं नाही म्हणून आम्ही दोघींनी सेम सेम केलं. हे आमचं ट्विनिंग आहे दोघींचं. से हाय. आमच्या इथं जेवणाचा कार्यक्रम सुरू आहे. ते दादा जेवण बनवतात मे बी. इकडे मावशी हाय करा. हो हाय करा. हाय करा मावशी. इथे पण मावशींनी मॅचिंग केलंय. स्पेशल त्यांनी राईस बनवलाय, पुलाव राईस बनवलाय काकांनी. मस्त टेस्ट करून तुम्हाला सांगू कसं आहे आणि कसं नाही. बघा दिसायला तो एकदम टेस्टी दिसतोय. बघूया टेस्ट केल्यानंतर मी नक्की सांगेल. ह्यांनीच बनवलाय तो. चला बाय बाय. फायनली आम्ही पोचलोय आणि इथे मला ह्या लोकांनी बॅगा उचलायला ठेवल्या. सिरियसली बेकार एक्सपिरियन्स चालू आहे ना स्टार्टिंगपासून. हे लोक मस्त बीच एन्जॉय करतात आणि मला बॅग आणायला सांगतात. एवढ्या जड जड ते पण. सुंदर माहोल आहे. फायनली आम्ही पोचलोय गणपतीपुळेला. आता आम्ही जाऊ मंदिराचं दर्शन घ्यायला. आणि ह्या लोकांमुळे तुम्हाला सांगितलं होतं मी बॅग उचलायला लागली होती. हां माझा भाऊ आणि अजून खूप मजा येणार आहे. अजिबात नाही. टॉपिक चेंज करतोय. टॉपिक चेंज. जेवढे गोरे दिसतात ना सगळे काय डांबर होणार आहे. टॉपिक चेंज करतोय. हा बट समुद्र खूप सुंदर आहे. तुम्ही पण या. तुम्हालाही खूप छान वाटेल. तुम्हाला मी दाखवते. खूप सुंदर पाणी आहे. तुम्हाला स्वतःला पण खूप आवडेल. आणि मी मंदिर अलाव आहे की नाही मी एकदा चेक करते. अलाव असेल तर मी ॲटलिस्ट व्हिडिओ काढते. ही आमची पलठण. सो हे काही आम्ही निघालो इथं आणि खूप गर्दी पण आहे. फायनली दर्शनाला. ही पण थकली आहे. बाकी सगळेच थकले बघू शकता. हे बघा फॅमिली सगळे चालले. विश्वास नाही आहे ह्यांच्यामुळे प्रॉब्लेम झाला. आता इथून ब्लॉग मी बनवणार आहे कारण की खूप असं थकली काही आहे होणार सध्या. नाहीये.
आणि हा ब्लॉग माझाच यायचं नाही, ठीक आहे. मला फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा. ID सांगतो, इंस्टा ID राठोड राहुल 143, ठीक आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तो हे गाईस फायनली आम्ही पोचलो आहे, दर्शन पण घेतलेलं आहे. तर खूप आनंद भेटला एवढं लांब येऊन कल्याणवरून डायरेक्ट गणपतीपुळेला. खूप मजा आली. खूप भारी वाटतं ॲक्च्युली, खूप भारी फील होत आहे आणि एकदम शांतता फील होते. सगळे फॅमिली तिकडे ॲक्च्युली आणि ही आपली फॅमिली आलो. बाकी जण अजून पुढे घेऊन पुढे पळाले. त्यावेळेची ट्रिप एकदम सक्सेसफुल झाली आणि खूप छान वाटलं. बाप्पाचं दर्शन पण खूप छान झालं. अजून बाकी आहे. असंच बाप्पांचं दर्शन नेहमी आमच्या मागे असू दे, बस एवढंच छान. खूप मजा करणार आहे, बघत राहा असं. सो फायनली आम्ही आलोय दर्शन घेऊन आणि आता जेवायला बसलोय. मस्त छोलेची भाजी, पापड, पुलाव आणि लोणचं आहे. बघूया किती टेस्टी जेवण आहे. बसलेत खूप छान जागेवर असे बसलेत. हे बघा असे एकदम मस्त जागेवर बसले. पूर्ण अशी नारळाची बाग आहे. भाभी ये हमारे भाभी का तो अलग ही ना, ये अचार नहीं मिला इनको. सिद्धी तुला काय नाही भेटलं? सगळं भेटलं ना दीदी. सगळं भेटलं ना. तू ये हमारा खाना परोसने वाला इंसान, वेटर, ये सेकंड वेटर. ते तिकडे दे आत्या आले ते. ही खूप अशी सुंदरशी नारळाची बाग आहे. तिथे आम्ही बसलोय. बॅकग्राऊंड म्युझिक खूप जास्त येते, तुम्हाला माझा आवाज नाही पोचणार. एखादा नारळ असा पडला तर डायरेक्ट आमच्या नानीच्या डोक्यावर आणि कल्याणीच्या डोक्यावर. बघा ना, एकदम असं कट टू कट इथून असे खालीच बसले त्या दोघी. फायनली मी जेवण कंप्लीट करते. जेवण कसं होतं मी तुम्हाला सांगते. अशीच तुम्ही माझ्यासोबत पूर्ण टूरची मजा घ्या, एन्जॉय करा, मस्त करा. वेटर पाणी लाव. आज वुमन्स डे म्हणून आमच्या इकडचे सगळे जेंट्स कामं करत आहेत. नाही त्या आहेत, त्या उभे राहिल्या, त्यांना बघवलं ना त्यांचं. हे आमचा एक मॅडम मामा फुल जोश मध्ये बसले जेवायला. खिचू मामांना झाली लॉलीपॉप. आपला तेजपत्त्याला लॉलीपॉप बोलतायत. नाही आमचे मामा खूप साधे भोळे आहेत, काहीच खात नाही. कसं वाटतं जेवण? बहुत गर्मी आहे, बहुत गर्मी आहे, बहुत गर्मी आहे. अतिशय सुंदर असा बीच, खूप भारी आहे. फिलिंग खूप छान येते. आणि आम्ही ॲक्च्युली चाललो ड्रॅगन राईड ट्राय करायला. कन्फर्म माहिती नाही कशी असेल कशी नाही, फक्त भीती वाटते. एक्साइटमेंट पण खूप आहे, बट बोलते डर के आगे जीते असा वाला सीन आहे. तर बघूया आता काय होतंय. भीती तर थोडी थोडी आहेच आणि नंतर बघूया. चला कम ऑन.
फिरून झालेला आहे खूप छान पद्धतीने. खूप मजा केली, खूप साऱ्या राईड्स केल्या. मी तुम्हाला त्याचा व्हिडिओज नक्कीच पाठवेल. खूप भीती वाटत होती ॲक्च्युली, पण मजा आली. आणि त्याच्यामध्ये आम्हाला व्हिडिओ नीट काढायला जमत नव्हत्या कारण की एक राईड होती. हे गाईज फायनली ब्लॉग इथपर्यंत संपून जाईल. खूप मस्ती केली, खूप धमाल केले. तर सो तुम्हाला लोकांना हे Vlog व्हिडिओ माझा. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि राहुल राठोडला विसरू नका. व्ह्यू बघा किती सुंदर येतोय. खूप भारी होता हा. खूप क्वालिटी टाईम स्पेंड केला सगळ्यांनी. फॅमिली टाईम समुद्रावरती वगैरे खूप एन्जॉय केली, खूप मजा केली. अँड सगळेजण हा एक शायनर काय समजतं नाही स्वतःला काय. तो हे बघा इथं पाठीमागे खूप मजा आली. हे आपलं मंदिर खूप सुंदर आहे. हे मंदिर प्लीज तुम्ही या इकडे सगळ्यांनी. सो फायनली आम्ही पोचलो आहे आमच्या झोपण्याच्या ठिकाणी आणि इथे मी आता माझा आजचा ब्लॉग संपवते. आणि उद्या नवीन सुरुवात. पावस मंदिर, परशुराम मंदिर आणि डेअरवर हे आमचे 3 स्पॉट बाकी आहेत. मी हा पूर्ण व्हिडिओ जितक्या लवकर पोस्ट करता येईल तेवढ्या लवकर नक्की पोस्ट करेल. तुम्ही मला असंच प्रेम देत राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. हे करायला विसरू नका. थँक्यू. हाय गाईज, इथे जाम डालोक आहे. ॲक्च्युली रात्रीच्या जेवणाचा वेळ चालू आहे आणि अख्खीकडे रास अंधार आहे. थोडीशी भीती वाटते आहे, पण इथे रात्रीचा जेवणाचा कार्यक्रम सुरू आहे. तर आज आपण जेवणाचा मेन्यू बघूया. मावशी, ओ मावशी, जेवणाचा मेनू काय आहे? इथून जेवणाचा मेनू काय आहे? चपाती, हा, मटर पनीर, मटर पनीर, भात. बेरडा भात. अरे वा वा. मग खीर. अरे वा वा, आज खीर आहे. हा, खीर आहे. अशा प्रकारे खूप जोरदार तयारी सुरू आहे. इथे सगळेजण चपात्या बनवत आहेत. आई भुजायला बसल्यात वाटतं. आई नाही, ताई देत. मी बघूया. ह्या बकवास माणसाचा अजिबात ऐकू नका. अशाच प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओ अपडेट करेल. आज जेवणाची टेस्ट बघूया. ॲक्च्युली जेवणाची टेस्ट खूप छान आहे आणि खूप घरगुती चव आहे. आम्हालाही आवडली. आणि तुम्हाला जर का असंच टूर्स आणि ट्रॅव्हल्स आणि घरगुती जेवण अपवायचं म्हणजे पाहिजे असेल तर तुम्ही जय मल्हार हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही त्याच्यावरती कॉल करून एकदा तुमचं ट्रॅव्हल्स बुक करू शकतात. ते खूप चांगलं पॅकेज पण देतात आणि खूप चांगल्या गोष्टी चांगल्यासुद्धा करतात. राहण्याची, खाण्याची, पिण्याची सगळ्यांची सोय खूप चांगल्या करतात. सो तुम्ही पण एकदा ट्राय करा. काही गोष्टी हव्या असतील तर मी तुम्हाला एकदा लिंकमध्ये डिटेल्समध्ये पण अपडेट करून देईल. ओके, बाय. व्हेरी गुड मॉर्निंग. कोकण में सकाळ. सध्या आम्ही सगळेजण आज फ्रेश वगैरे होऊन निघालो आहे. मस्त झोप वगैरे घेतली आहे. खूप एन्जॉय वगैरे केला. आज सकाळला नाश्ता यांनी मस्त वडापाव बनवला आहे. तर हे का मामा काय आहे बघू. खा 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 खा. हा, हाय जिजू. 10,000 रुपये द्या. शीट मॅन. हाय ताई. टेस्ट कशी आहे? मस्त आहे. कसं आहे? मस्त, सुंदर सुंदर. ह्यांची वाटतं दुपारची तयारी चालू आहे. मस्त तिथे मस्त भेंडी मसाला. अरे वा वा. तिथे मस्त वडापावचं चाललंय. हा, आमच्या आत्या जाम भारी दिसते. आत्या तरी इकडे बघ. आत्या स्माइल दे जराशी. हाय चिराग. गौर से देखिए इस इंसान को. नानी, मावशी, ही तुला तर अजिबात दाखवणार नाही. काय होशील? काय होशील? फेमस. हे हाय. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. बाबा, आमचे कार्टून काय कुठे दिसत आहेत? हा, दिसली. सिद्धार्थ कुठे आहे? सिद्धी. खूप मजा येते. आता बघू कुठे चाललोय, कुठे नाही. हाय कर. हाय. पळाली ती.
हो अच्छा, इथे सगळं ड्रोन वगैरे उडवणं चालू आहे. ड्रोन एन्जॉय. हे आमचे भाऊ, छोटे भाऊ बंधू. हा आमचा टिपेंद्र, टप्पू सेना आमची. हा आमचा सिद्धू. गौर से देखिए, ये चेहरे के पीछे बहुत राज है. हे आमचं ड्रोन सेशन चालू आहे सकाळी सकाळी आल्यापासून. ही आमची महाराणी. हाय सिद्धी फ्लँकिश. हाय. हा आमचा दादा मॅकॅनिक आहे. सो चला मी पण नाश्ता करते. सगळ्यांचा नाश्ता झाला. आता वडापाव संपून जातील. मी पण पटापट जाऊन नाश्ता करून घेते आणि मी तुम्हाला पुढचा ब्लॉग दाखवते. आता आम्ही निघू सरळ पावस मंदिरला. पावस मंदिरच्या इकडे मी तुम्हाला एकदा दाखवेल, मोबाईल अलाव असेल तर मग मी तुम्हाला सांगेन. बाय बाय. आई जराशी रागवली आहे. हे घे तुला चहा, जर राग घालवायला. त्या तू घेतली चहा. आत्याला पण राग आलाय. गोर से देखिए चेहरे को. वडापाव तिखट लागला वाटतं है ना. छान आहे. आवडला आई तुला वडापाव? आवडला. किती खाल्ले खरं खरं सांगा? 2 चालेल. इथं वडापाव खायला भेटत ना, सुखाने चाय प्यायला भेटतं. 2 बॉटल सोबत आहे. हे साबण सांभाळायला काय करू शकतो. खूप भारी टेस्ट आहे. घरची चव एकदम मस्त. त्यांनी आता बनवून गरम गरम वडापाव. ये आमचा दादा बघा कसा खाते वडापाव का टेस्ट है, खाने वाला बेस्ट है. हाँ हाँ देखा, उनका कुछ तो कुछ डायलॉग रहता ही है. की तारीफ की कल का भी कुछ तो तारीफ किया था दादा ने. काय कालचा काय? दिखा दूंगा. आ जाइए दिखा दूंगा आज आप खिला देंगे. और हमारे हाथ से खिला दूंगा. ही आमची गँग आणि आमची बुक्कड. कोण नाही पहिलाच वडापाव सगळ्यांचे थांबून झालंय. हा 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 हा. कोकणची माणसं साधी बोळी. कसला व्ह्यू भारी आहे. सगळे बघा कसे झोपलेले आहेत. हे पण बघा कशी झोपलेले आमचे ब्लॉगर. तिले झोप यायला लागली आहे आणि उडी मारून मारून थकले बघा. परत लड्डू आणायला लागेल कारण की आमची एक ताईचं लग्न होणार आहे. 2 महिने फक्त बाकी आहे. खूप आठवण आणि खूप विचार आणि खूप म्हणजे एक्साइटेड. बोलायला काय बोलायचं. ठीक आहे, जे पण होईल परत या बसमध्ये परत येणार आहे आम्ही लवकरात लवकर. काय बोलणार आता आम्ही. इथं असे झोपलेले तर खूप प्रकाराने आमचे गुलाबी साडी लागलेली आहे सॉन्ग. तर आम्ही थोडंसं गाणं बिणं बोलून एन्जॉय करणार आहे. चला. एवढा भारी प्रेमाने खातोय बघ. हे आमचे दादा बघा केवढं प्रेमाने एकटा खिचडी खातात. ते सगळे लोक असे बसला. ते तर आमचे जिजू बघा कसे बघतात ते त्याला त्या नजरेने. या आव खाणे प्रसाद. ताई सांगता कुठे पोचलो आपण आता? कुठे आहे आपण? आपण ना स्वामी स्वरूपानंद महाराजांच्या इथे आलो. हा बघितला. थोडा आवाज काढून बोला ना जरा. नाही रे, मला ऍक्च्युली मागापासून उभं राहिल्यापासून काहीतरी व्हायला लागलं. तर आता आम्ही पावस मंदिरला आलोय. बघू शकता. सो फायनली गाईज आम्ही रत्नागिरीमध्ये पोचलो आहे. म्हणजे काय सीन झाला आहे, मी मगाशी पावस मंदिर होता तेव्हा थोडीशी तब्येत ठीक नव्हती
वाटत. सो मी पावस मंदिराचा मी ब्लॉग नाही बनवला, माझ्या ताईने बनवला आणि राहुलनी बनवला. सो आता आम्ही पोहोचलो रत्नागिरीमध्ये. इथून आम्ही थोड्या वेळ जाणार आहे देअरवनला. तिकडे थोडा अजून टाईम आहे. मग आम्ही जेवायला थांबलो, सगळ्यांना भुका लागल्या होत्या. सो आपण बघूया जेवायला काय काय आहे, मग तशा पद्धतीने बघूया, मी दाखवते तुम्हाला. मग आणि आज तर खूप मोठा ॲक्सिडेंट झाला. 1 मिनिट आपण बघूया जेवण काय हे आहे. मावशी भेंडी आणि हे जिरा राईस आहे आणि भरलं भेंडी आहे. ह्यावी बनवली आहे. सो असं बनवलं आहे. मगाशी असा सीन झाला होता. आपण आल्यानंतर खूप एक्साइटमेंट असतो. तर आम्ही लोक सगळेजण गेलो होतो. कैरीचं झाड जसं लागलं आम्हाला वाटलं कोणीच नाही आहे तिकडे, म्हणून आम्ही गेलो कैरीच्या कैऱ्या तोडायला. आणि लिटरली समोरून 5-6 जण डायरेक्ट पळत आली कैऱ्याची फाईन मारण्यासाठी. पण आम्हाला काही बोलले नाही ते मुंबईचे बघून, थोडंफार बोलले. बट आम्ही केली आहे चुकीत. पण तुम्ही लोकांनी करू नका कधी. ते आल्यानंतर कोणत्याही कैरीला हात लावू नका. आपल्याला असं वाटतं जंगल एरिया आहे, कोणी नाही आहे, कोणाचं नाही आहे, आपण घेऊ शकतो. बट असं बिलकुल नाही आहे. त्यांचं लक्ष असतं त्यांच्या झाडावरती. ते कुठूनही येतात बट येतात. त्यांना जरा जरी चाहूल लागली या तिकडून गाडी जात असेल तरीही त्यांना समजतं की कोणीतरी आपल्या कैऱ्या काढणार आहे. आणि लिटरली खूप भारी भारी हापूस आंबे होते इथे, खूप छान वाटलं. तर आता मी डेअरवनला गेल्यानंतर तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवेन. तो हे फ्रेंड्स आम्ही आता रत्नागिरीमध्ये आहे आम्ही अजून. आता अजून पण रत्नागिरीला आहे, डेअरवनला आहे. तर आता आमचा 3रा मंदिर फिरायचं आहे. 3रं मंदिर झालं आहे. तेव्हा झोपून आता जशी उठली, गुड मॉर्निंग झालं इच्छा. आणि आमचा दादा कसं झालं, हाय खूप मजा येते आणि खूप मस्ती पण केली. बघा सगळे झोपून उठले बघा. हे आमची बस गेली बघा तिकडं आणि आमचे सगळे माणसं. आणि आजचा दिवस एवढा हे जरा ना खूप डेंजर आहे. थकलो आहे. इश्यू असं कळलंय की त्या मंदिरात जाण्यासाठी फक्त ड्रेस लागतो. ज्यांचं लग्न झालं नाही आहे त्यांनी ड्रेस घालावा, तो पण ओढणीवाला. आणि ज्यांचं लग्न झालं आहे त्यांनी फक्त साडी नेसून यावं. आणि बॉईजला काही प्रॉब्लेम नाही, असे इश्यूज आहे. आणि मी आता इथे जीन्स वेअर केले, सो मी आतमध्ये जाऊ शकत नाही. तरी पण आम्हाला फक्त बाहेरून दर्शन आहे. आम्ही फक्त बाहेरून येऊ बस, आणि आतमध्ये एंट्री नाही आहे. तरी बघू आपण किती काय एन्जॉय पुढं आतमध्ये बघू, तुम्हाला दाखवू. छोटे शॉर्ट फॉर्म दाखवू नाही का चिरक, जेवढं होईल तेवढे आम्ही मस्ती केले. कालपासून खूप मस्ती चालू आहे. खूप थकलोय फक्त एकदा. आणि सगळे थकले, असे काही नाही, कोण असं हे नाही, सगळे थकले. आमची आत्या आहे, बोला इकडं हाय 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 हाय. सो फ्रेंड्स, हाय एंट्री गेट मंदिराचा. हा एंट्री गेट आहे. हे आमचे सगळे लोक येतात, ते बघू शकतात काय प्लेस आहे. ही आमची मॅडम ब्लॉगर 2. मी ब्लॉगर 1, मी ब्लॉगर 2. बट जे आम्हाला बाहेरून काही गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला ह्याच्यामध्ये पूर्ण व्हिडिओ टाकलेली आहे, म्हणजे आहे. आणि हे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत. इथे पूर्ण त्यांचे असे सगळे ॲड केलेले आहेत. खूप छान छान केले आहे आणि बघायला पण खूप सुंदर वाटतं आहे. असं वाटतं आपण रिअल त्या गोष्टी तिथे सगळ्या खाली लिहिलेल्या आहेत, रिअल आहे असं फील होतं आहे. पण खूप छान वाटतं. आतमध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण प्रतिमा आहे, हुबेहूब. प्रतिमा मीन्स प्रतिमा नाही बोलता येणार, मला तो वर्ड आठवत नाही आहे ॲक्च्युली. पण ते घोड्यावरती बसलेली आहे, इतकी मोठी स्टॅच्यू बनवली, बट खूप सुंदर आहे. या मी दाखवतो.
आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. सो गाईज परत मी आली आहे. आता हा आमचा चौथा स्पॉट आहे जो परशुराम मंदिर आहे. इथे चढण आहे, मधल्या रस्त्याने जायला भेटत नव्हतं. परशुराम मंदिरात आम्ही पोहोचलो नाही आहे, आता पोहोचतोय आम्ही तिकडे. आतापर्यंत आमचा हा चौथा स्पॉट आहे आणि हा लास्ट स्पॉट आहे. आणि त्यानंतर आम्ही बघू. आणि पूर्ण चारी साईडनी खूप घनदाट जंगल आहे. हा वाजता आता घनदाट जंगल आहे आणि खूप काळोख झाला आहे. आताशी फक्त 7 वाजलेत आणि असं वाटतं 7:30 वाजले. 7:30 वाजलेत आणि असं वाटतं इथे रात्रीचे 12-1 वाजून गेलेत. खूप असं डेंजर वाटते, म्हणून आम्ही सगळेजण एकत्र जातोय. रिस्की असल्यामुळे एकत्र जाऊन एकत्र येऊ. ठीक आहे, भेटूया, बाय. आणि हो, ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. ओके, असेच तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ माझ्याकडून येत असतील. बाय. मैं टल्ली समझ के सो गई, मुझको गलती बाशिंग बांधलं आता भरून आलो या, नाही दुरून आलो या आणि करून दाढी भारी परफ्यूम राजू